2024चा दीप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम पहिला चेंडू मात्र सुरुवात मयूर लोखंडेच्या माध्यमातून यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. चेंडू मात्र नक्कीच कार्पेटला रोल करून 2 धावांचा मनसुबा मनामध्ये असताना 2 धाव सहजरित्या परिपूर्ण. नॉन स्ट्राइक एंडवर पाहिलं तर मिस्टर आकाश नक्कीच खूपच सुंदर चांगला पळ काढला गेला. पण पाहिलं तर वैयक्तिक आणि सांघिक खातं हे 2 धावेच्या मदतीने मात्र खोललं जातं. मिस्टर निखिलेश काय करतोय आपला बॉडी लँग्वेज पाहिली तर खूपच चांगली देखणी. मिस्टर मयूर यावेळी आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न बॅटर पॅटच्या संपर्क मात्र जरूर केला जातोय. फाईन लेगच्या विजनला चेंडू मात्र पळ काढतोय. चेंडू मात्र निघून जातोय. हा ते आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ 4 धावांनी. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट इनटू द गॅप. 4 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहिलं तर खूपच सुंदर असं देखणं नेत्रदीपक असं आयोजन मात्र पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर दोन्ही पंच आपण तटस्थ पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर मेन अंपायर तो मिस्टर अजित पाटील आणि एका बाजूला पाहिलं तर संदीप थामनेर अशी दोन्ही पंचांची जोडी मात्र या मैदानाच्या आतमध्ये सज्ज. यावेळी एक चांगली लेंथ ऑफ लाईन अचूक टप्पा यावेळी मात्र जरूर घेतोय. खूपच चांगली देखणी अशी गोलंदाजी आपण पाहिलं तर संपूर्ण हे मैदान मात्र गजबजलेलं आहे. वर्ष 5वं आपण पाहिलं जसजसं वर्ष मात्र वाढत जातं तसं एक वेगळं एका आयोजनामध्ये परिवर्तन आपणास पाहाव्यास मिळतोय. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तकोन चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळताना न्याहाळताना मिस्टर मयूर एक देखणी मात्र गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर मिस्टर निखिलेश यांना मात्र जागच्या जागी मात्र सडवलं गेले. कुठल्याही प्रकारचे मोठे धावा मात्र दिल्या जात नाहीये. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये नक्की आपण पाहिलं तर मेहनत ही फार अत्यंत गरजेची. ती मेहनत मात्र दाखवतो तो मिस्टर मयूर लोखंडे. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न थोडस नक्कीच चुकी करेपर्यंत चेंडू कितपर्यंत निघून जाईल. चेंडूचा पळ काढेपर्यंत चेंडू मात्र निघून जातो कॅप मध्ये. हा येतोय खणखणीत दणदणी चौकार. 4 धावा. जर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 10 धावा. आतापर्यंत चेंडूचा जर आपण खेळ पाहिला तर 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ संपूर्ण आपण पाहिलं तर संपूर्ण मान्यवर लाभले गेलेत. आजचा दिवसातील हा पहिला सामना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 आपण मात्र जरूर बघतोय. मारण्याच्या प्रयत्नात जरूर आपण पाहिलं सफल होईपर्यंत चेंडूला आपण मात्र फाईन लेगच्या विजनला पाठवलं गेले. थोडस फंबल होईपर्यंत एका धावेच्या जागी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 धावेने मदत आणि षटक क्रमांक 1 मात्र संपलं जातं. 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 12 धावा. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम. एक छोटंसं गीत. धन्यवाद. एक सुमधुर एक सुवर्ण संगीत मात्र मंत्रमुग्ध केले गेले आहे. कुणाचं योगदान आपण पाहिलं तर ज्या भारत देशाला एक संविधान निर्माण केलं, ज्या संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय प्रत्येकाला एक वेगळा एक दर्जा मात्र प्राप्त करून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण युगप्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. खूपच सुंदर असं गाणं त्यांना समर्पित करण्यात आलेलं आहे. खूपच आपण पाहिलं खूपच सुंदर असं आयोजन आपण पाहिलं तर 1 षटकांच्या अखेरीस 12 धावा लगवल्या जात आहेत. दुसरं षटक
यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न मिस्टर आकाश चेंडू मात्र हवेत तरंगतोय डान्सिंग विकेट द ग्राउंड गेस इट इज अ गॉन मोठा झटका बसतोय तो आकाश यांच्या स्वरूपात ऐकू एक छोटस सुवर्ण संगीत. मिस्टर आकाश तंबूच्या अस्ताला मात्र परततोय मोठा गडी मात्र गारद करून सोडला गेला आपण पाहिलं थोडस ताकद थोडस बळ थोडस मात्र कमी पडला आणि तंबूच्या अस्ताला परतावं लागतं. त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय मिस्टर विजय. खूपच सुंदर गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन मात्र केलं गेलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 खूपच भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान पर्व 5वं देखणं असं आयोजन एक वेगळं परिवर्तन आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये जसे ज्याप्रमाणे मात्र काळ बदलला जातो पण काळासोबत परिवर्तन होणे ही फार अत्यंत काळाची गरज असते. तो परिवर्तन मात्र पाहायला मिळतो ज्याला आपण चेंज ऑफ स्पेस ज्याला म्हटलं जातं की परफॉर्मन्स इज टेम्पररी बट क्लास इज अ व्हेरी परमनंट. आयुष्यामध्ये क्लास हा फार अत्यंत गरजेचा असतो. क्लास मात्र दाखवावा लागेल. खूपच देखणं असे दोन्ही मातब्बर संघ रिव्हर्शिपच्या साहाय्याने मारून काढण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय पण नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू कुठे मात्र बीट करून मात्र निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता खूपच देखणी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. श्री यांच्या माध्यमातून थोडस एक क्वालिटी मात्र दाखवतोय. आपण पाहिलं की आयुष्यामध्ये सुद्धा क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही फार खूप गरजेची असते. किती कुठलंही क्षेत्र असू दे पण एक थोडस नो पेन नो गेन कष्टाविना फळ नाही हे नेहमी म्हटलं जातं. कुठलंही क्षेत्र असू दे क्रिकेट असू दे शैक्षणिक असू दे काही असू दे पण त्यामध्ये मेहनत ही फार अत्यंत गरजेची. ते आपण मेहनत आपणास करावी लागेल तर सामना विजयाच्या पथावरती पोहोचेल. या रिव्हर्शिपच्या साह्याने मात्र चेंडू मात्र बीट करून निघून जाता येईल कॅप मध्ये हाय तो दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. मिस्टर विजय खूपच देखणं रिव्हर्शिपच्या साह्याने चेंडूला फक्त मनगटीच्या साह्याने फक्त वळवण्याचं काम मात्र केलं जातं. रिव्हर्शिपच्या साह्याने चौकार मात्र याला 4 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 16 धावा. एक विकेटचं नुकसान मात्र जरूर केले गेले. आपण पाहिलं आजचा पहिला दिवस पर्व 5वे खूपच भव्य दिव्य असं मैदान खूपच सुंदर देखणं नेत्रदीपक असं आयोजन मात्र केलं गेले. APL ज्याला आपण आंबेडकर प्रीमियर लीग 2024 रोमहर्षक सामना असं मात्र पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मात्र केलं जातंय. पुन्हा रिव्हर्शिपच्या साह्याने AB डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल चेंडू मात्र निघून जातोय आर पार सीमा पार हाय ते ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. अशोका फायटर आणि ब्लू टायगर आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी ब्रेक इनिंग मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रत्येकाला विनंती असेल ज्यावेळी पहिली इनिंग संपेल त्यावेळी दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल. दरम्यान आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा रिव्हर्शिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न झेल मात्र टिपता येईल का थोडस खराब असं मात्र फील्ड मात्र म्हणावं लागेल. एक भूपेश मात्र नक्की जीवदान देतोय या मोठ्या फलंदाजाला मिस्टर विजय. एक कुठेतरी जीवदान मात्र दिलं जातंय. थोडस अटेम्प्ट मात्र खूपच चांगला होता परंतु थोडस कुठेतरी हताश आणि हतबल मात्र व्हावं लागलं असतं. पण आपण पाहिलं कॅचेस विन द मॅचेस ज्याच्या वेळी आपण कॅच टिपाल त्यावेळी आपण मॅच जिंकाल हे नेहमी मात्र म्हटलं जातं कॅच मध्ये. भूपेश नक्की थोडस कॅच मात्र सोडतोय कुठेतरी मात्र त्याची उणीव मात्र भासेल
कारण ज्याच्या वेळी आपण कॅच सोडाल त्या वेळेस निश्चितच कुठेतरी मात्र एक मोठी एक गंभीर परिस्थिती मात्र निर्माण होऊ शकते. मिस्टर विजय शेवटचा चेंडू यावेळी शेष मारण्याचा प्रयत्न. फॉर अ ब्युटिफुल सबमरीन डिलिव्हरी. यावेळी षटक क्रमांक दुसरं इथे संपलं जातं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर एक छोटंसं सुवर्ण संगीत. धन्यवाद. जर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड या फलकावरती लगावल्या जातात. आतापर्यंत 2 षटक मात्र हाताळले गेलेत. अजून मात्र येणारे 4 षटक हे मात्र अजूनही मात्र शेष असतील. एक विजय यांना मात्र जीवदान दिले गेले. विजय काय करतोय आपल्या स्वसंघासाठी, किती धावा नक्की आपण निश्चित करतोय आणि आपल्या स्वसंघाला कितपर्यंत जाऊन पोहोचवेल या सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिले गेले. आपण पाहिलं 3 षटकानंतर थोडस एक ब्रेक टाइम असेल. फक्त 2.5 मिनिटाचा कालावधी असेल. त्या कालावधीमध्ये जे पाणी असेल आपण पिऊन घ्यायचं असेल. निवेदन असेल, प्रत्येकाला विनंती असेल. मिस्टर मयूर गोलंदाज मार्कवर मात्र सज्जवतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर मयूर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 12 धावा मात्र आपण नक्की खर्च केल्या होत्या. आता नक्की आपण किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिले गेले. फळी आणि चेंडू यांचं द्वंद्वचं युद्ध आपण मात्र जरूर पाहतोय. यावेळी नक्की मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कितपत निघून जाईल. चेंडू मात्र इंटू द कॅप मध्ये 1 बाउंडच्या स्वरूपात. हा येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. धन्यवाद. आपण पाहिलं तर खूपच सुंदर देखणं बॅट अँड पॅडच्या साह्याने आपण पाहिलं तर एकंदरीत 1 बाउंडच्या स्वरूपात चौकार मात्र लगावला जाते. खूपच देखणी अशी मात्र फलंदाजी मात्र म्हणावी लागेल. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला तर मिस्टर राहुल चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगली फेकी ॲक्युरेट फेकी मात्र केली जाते. क्रिकेटमध्ये पाहिलं तर ॲक्युरेट फेकी फार अत्यंत गरजेची असते. ती फक्त निव्वळ आपण पाहिलं तर रनआउट साठी पण जी चांगली फेकी मात्र राहुल यांच्या माध्यमातून आपण मात्र जरूर पाहतोय. 1 धावेवर समाधान. 1 धावेने आपण संघाची धावसंख्या जर एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. यावेळी उंचारू मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग विकेट द ग्राउंड. झेल मात्र टिपता येईल का. प्रयत्न खूपच सुंदर होता परंतु थोडस अपयश, थोडस असफलता मात्र मानावी लागेल. आपण पाहिलात नक्की पुन्हा जीवदान मात्र दिलं जाते तर नक्की फलंदाजाला एक चोरटी धावायचा प्रयत्न जरूर. पंचाकडे अपील. येस इट इज अ गॉन. कुठेतरी मात्र आत्महत्या मात्र करावी लागते. पोटात झटका बसतोय. विकेट मात्र गारद करून सोडला गेले. तंबूच्या आसाला परतावं लागेल.
मिस्टर निखिलेश तंबूच्या असताना परत आपण पाहिलं अतिघाई संकटात जाई आपण नक्की थोडंसं हुलकावणी देण्याचा प्रयत्न अवश्य केला होता नक्कीच आपण पाहिलं पण विकेटला मात्र थोडंसं सामोरे जावं लागलं त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय मिस्टर आदर्श मोहिते काय करतोय नावात मात्र खूप मोठा आदर्श आहे पण आपण आदर्श वादक आपण नक्की फलंदाजी मात्र कराल का यासाठी मात्र सगळ्यांचं लक्ष मात्र वेधून राहिलं असेल आपण पाहिलं संपूर्ण लाईव्ह प्रेक्षक मात्र जुळले गेलेत आमचे मान्यवर आमचा खेळाडू वर्ग आपण नक्कीच जर पाहिलं तर डोळ्यात मात्र तेल घालून हा सामना आपण मात्र नक्की आनंद चांगली लईलूट मात्र चालू आहे त्यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर चेंडू मात्र किपत निघून जाईल पहिल्या चेंडूवरती हा येतोय खूपच सुरेख शॉट इंटू द कॅप मध्ये हा येतोय मिस्टर आदर्शचा ब्रँडेड चौकार 4 धावा आपण पाहिलं मिस्टर आदर्श पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं जीवाची आकांक्षा जरूर मात्र केली होती सफल होईपर्यंत चेंडूला मात्र नक्की पाठवलं जाते स्कलेच्या विजनला 1 पॉइंटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती चांगला प्रारंभ आणि आरंभ मात्र करून दिला आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ अजून मात्र येणारे 2 चेंडू आपण शेष पाहतोय यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न इंटू द कॅप मध्ये कार्पेटला रोल करून आपण पाहतोय चेंडूचा पळ मात्र जरूर काढला जातोय एक आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये टायमिंग हे फार अत्यंत गरजेचं असतं ते टायमिंग मात्र आदर्श मोहिते यांनी मात्र करून दाखवलं आपण पाहिलं तर टायमिंग टेम्परामेंट अँड टेक्निक्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं क्रिकेटमध्ये टायमिंग हे खूप अत्यंत गरजेचं असतं ज्याप्रमाणे आपण लेदरमध्ये पाहिलं तर टायमिंगचा वापर करून आपण चेंडूला कितपर्यंत पाठवू शकतो ही ताकद ती फलंदाजाच्या मनगटीवर असतं म्हणून टायमिंग ताकदीपेक्षा टायमिंग हे फार खूप गरजेचं असतं खूपच सुरेख आपण पाहिलं मिस्टर आदर्श टायमिंगचा वापर करतोय मनगटीच्या साह्याने फक्त चेंडूला वळवण्याचं काम जरूर करतोय षटक क्रमांक 3 आतापर्यंत 2.5 चेंडूचा खेळ इथे संपन्न होतोय अजून मात्र शेवटचा एक चेंडू रिव्हर्सशिपच्या साह्याने खेळून काढण्याचा प्रयत्न व्हॉट अ ब्युटिफुल शॉट मात्र जरूर चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार हा येतोय खणखणीत तंदणी चौकार 4 धाव्याच्या मदतीने तर संघाची धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 40 धावा 40 रन्स ऑन द बोर्ड चला एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल 2 मिनिटांचा टाइम असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे तत्पूर्वी ऐकू एक छोटस सुवर्ण संगीत हॅलो 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 चेक पहिल्या 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झालाय आणि धावसंख्या फळकावून पाहतोय 40 रन ऑन स्कोरबोर्ड माझे मार्गदर्शक आदरणीय माझे वडील दिवंगत लक्ष्मण अथु तांबे यांच्या चरणी त्रिवार अभिवादन सादर करून मी गुरुनाथ तांबे सादर होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5 च्या माध्यमातून
पहिल्या हॅलो हॅलो पहिल्या 3 संपन्न धावसंख्या फळकावरून पाहतोय 40 ही लागली जाते पण 40 धावसंख्या आपण जर तर 2 महत्वाचे फलंदाज हे माघारी परत पाहायला मिळत आहेत. दूरवाल्या एंडकडून गोलंदाज तयार. गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. फलंदाज अगदी संयमानं खेळ साकारत असताना पहिल्या चेंडूला निर्धाव चेंडू पाहायला मिळते. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. हॅलो गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया. चेंडू क्रमांक 1 संपन्न झालाय. दुसऱ्या चेंडूकडे गोलंदाज सज्ज होते. पुरुषदा यावेळेस दुधारी तलवार अप्रतिम दर्जाचा फटका होता. कॉल बॅकिंग चुकलं गेलंय. येस नो करताना धाव घेण्याच्या जीवाच्या आकांतानं दोनही खेळाडू दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आपलं कौशल्य पूर्ण करत असताना डेंजर झोन कडे धावत सुटला होता परंतु फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतोय. सुमेध येतोय गोलंदाज. एक चेंडू क्रमांक 3 यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा यष्टीच्या बाहेर जातोय. पंच काय निर्देशित करतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. यस इट इज अ व्हाईट बॉल म्हणून पंचानं घोषित केलं. फलंदाजाला एकच संधी मिळते. गोलंदाजाला दंडित केलं जातंय आणि एका धावेनं धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या फळकार पोहोचताना पाहायला मिळते. 42 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज तयार. सुमेध बॅटिंग स्ट्रँडवर आदर्श मोहिते. षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस एलिव्हेशन बनवलं गेलंय. अप्रतिम दर्जाचा फटका. आदेश मोहिते नावाचा ब्रँडेड चौकार येतोय. अप्रतिम एलिव्हेशन बनवलं आणि चेंडूला फेकून दिलं. स्क्वेअर रिझनला चेंडू सीमर्श पार. चौकार. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर येत असताना सुमेध येतोय गोलंदाजी मार्कवर आणि जबरदस्त दर्जाचं कॉम्बिनेशन करत असताना एक जबरदस्त चौकार आदर्श मोहितेच्या बॅटमधून. चौकारानं धावसंख्या वधारताना फळक एकंदरीत पोचला जातोय. 46 रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळ दिशा परंतु अगदी चेंडूला दिशा दिली जाते पाहायला मिळते. एक धाव मिळते चेंडूवर. स्ट्राईकला रोटेट केलं गेलं. यावेळेस फुलवार लेन चेंडू इंटू द गॅप. अप्रतिम दर्जाचा फटका. मनगटामधलं एक कौशल्य सादर करताना म्हणजे कुठेच आपण पाहिलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर जनरेट न करता अगदी संयमानं खेळ साकारला. टप्पा ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता अप्रतिम दर्जाचं टायमिंग आणि चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. आमचा कुंभार बघा काय अप्रतिम दर्जाचा कॅमेरा वर्क पाहतोय आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अगदी जिथे चेंडू पोचतोय तिथे त्या चेंडूला कॅच करण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम दर्जाचं हे कॅमेरावर पाहायला मिळत आहे. लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी ही स्पर्धा पाहतोय आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. नितेश पाटील प्रोप्रायटर. अप्रतिम दर्जाचं हे वर्क पाहतोय आपण. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चौकार यास पाहतोय आपण या इनिंग मध्ये. या षटकामध्ये आपण पाहतोय या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस दुधारी तलवारचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागी जाते. यस इट इज अ विकेट. लेग बिफोर द विकेटची जोरदार अपील केली आणि पंचानं तो अपील मात्र उचलून धरलाय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. एक अप्रतिम खेळ साकारणारा फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. यस इट इज अ विकेट. ओव्हर टू डीजे.
रोहित हॅलो हॅलो धन्यवाद. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जर एकंदर पाहिली तर 51 धावा या फलकावरती लगवल्या जाते. आपण पाहिलं षटक क्रमांक 4 इथे संपलं जातं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर श्री. दरम्यान सामन्याला सुरुवात मात्र आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर पण श्रीने रोखण्याचा प्रयत्न अवश्य केला होता. आपण पाहिला एका हाताने जादू करण्याचा प्रयत्न परंतु कुठल्याही प्रकारचं यश मात्र संपादन केलेलं नाहीये. एक धावेवर समाधान मात्र मानावं लागतं. आदर्श मोहिते यांना आपण पाहिलं खूपच सुंदर नेत्र दीपक अशी फलंदाजी मात्र साकारली गेली. एका बाजूला पाहिलं तर यावेळी आपण पाहतोय ब्युटिफुल शॉट इंटू द गॅप मध्ये हा येतोय पियुष ब्रँडचा खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. हॅलो थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. तत्पूर्वी आपण मॅच कडे वळण्या अगोदर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्वांचा आपण घेतो की सन्मान या ठिकाणी साकारणार आहोत. संदेश पवार साहेब निवेदन असेल आपण कृपया मुख्य मंचाकडे यायचे. संदेश पवार क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय व्यक्तिमत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेशजी जाधव साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारणार आहोत. मी निवेदन करतो हिमाचल जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व सुरेशजी जाधव साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून रिपब्लिकन फायटर संघाचे संघमालक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पालघर जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेशजी जाधव साहेबांचा सन्मान ठिकाणी साकारतोय. हिमाचल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आणखी एक 6 धावा षटकार. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व राष्ट्रीय पॅन्थर्सचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व अभिजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी निवेदन करतोय प्रशांत तांबे यांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय अभिजी राऊत साहेब यांचा आपण यथोचित सन्मान आपण साकारायचा आहे. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कॅमेरा त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व पालघर नगर माजी नगरसेवक आदरणीय संजयजी गायकवाड साहेब यांचा यथोचित सन्मान होईल. मी निवेदन करतोय आनंदजी राऊत साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित संजयजी गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मान आपण साकारणार आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यांचा संघ या ठिकाणी इन ऍक्शन वर पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. 66 धावा 66 रन्स.
त्यानंतर मी पुन्हा एकदा निवेदन करतोय सुमेध गायकवाड आपल्याला आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व अनिलजी गायकवाड साहेब यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. त्यानंतर अनिश गायकवाड साहेबांना निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व रोहितजी चौधरी साहेब यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्सचे संघ मालक आदरणीय रोहितजी चौधरी साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी साकारतोय. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय हेमंतजी गायकवाड साहेब यांचा यथोचित सन्मान साकारला जाईल. मी निवेदन करतोय सुमेशजी गायकवाड साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय हेमंतजी गायकवाड साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. आदरणीय हेमंतजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान साकारला जातोय. आपण पाहतोय सुमेशजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व शरदजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी साकारला जाईल. मी निवेदन करतो हिमाचल जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व शरदजी जाधव साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय ऍडव्होकेट निखिलजी राऊत साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी निवेदन करतोय प्रशांत तांबे यांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित ऍडव्होकेट निखिल राऊत साहेबांचा आपण यथोचित सन्मान आपण साकारायचा आहे. तदनंतर मी अनिश गायकवाड साहेबांना निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय स्वप्नील कातारे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. अनिश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान साकारणार आहोत. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय स्वप्नीलजी कातारे साहेब ब्लू टायगर संघाचे संघ मालक यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण साकारतोय. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व विष्णू गायकवाड साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारणार आहोत. मी निवेदन करतोय हिमाचल जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय विष्णू गायकवाड साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय पत्रकार मंगेशजी विखे साहेबांच्या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी निवेदन करतोय प्रशांत तांबे यांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय मंगेशजी विखे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय कुंदनजी मोरे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी साकारला जातो. मी निवेदन करतोय प्रशांतजी गायकवाड साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय कुंदनजी मोरे साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी साकारणार आहोत. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे. यष्टीरक्षकाला चकवून चेंडू निघून जातोय. बाईकच्या माध्यमातून चौकार बॅट कट. ओके
त्यानंतर शेवटचा एक चेंडू आपण शेष पाहतोय. संघाची धावसंख्या जर एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 81 धावा. खूपच सुंदर देखणं आपण पाहिलं. खूपच चांगली इनिंग यावेळी हाताळताना आपण नक्कीच पाहतोय. 81 धावा फलकावर लगावल्या जातात. शेवटचा चेंडू यावेळी मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का? डान्सिंग विकेट द ग्राउंड. यावेळी प्रयत्न अगदी मोठा, आपण थोडस अपयश मात्र मानावं लागेल. यावेळी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण बॅटर पॅडच्या साह्याने 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 83 धावा आणि जिंकण्यासाठी 84 धावांचं आव्हान. 84 रन्स टू विन. ऐकू एक छोटस गीत. थँक्यू सो मच डीजे. पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल साकारण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो आदरणीय व्यक्तिमत्व पालघर नगर परिषदचे माजी नगरसेवक आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांना. यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल साकारणार आहोत. अशोका फायटर संघाचे संघनायक आणि ब्लू टायगर्स संघाचे संघनायक आपण कृपया नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. अशोका फायटर संघाचे संघनायक आणि ब्लू टायगर संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. हॅलो. ब्लू टायगर संघाचे संघनायक आणि अशोका फायटर संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. अनिश्चित गायकवाड आणि हिमाचल जाधव साहेबांचा संघ अशोका फायटर त्या विरोधात स्वप्नीलजी कातारे साहेबांचा संघ ब्लू टायगर आपण पाहणार आहोत. उभय दोन्ही संघाचे संघनायक कृपया आमच्याशी जोडलं जायचं आहे. चला, ब्लू टायगर संघाचे संघनायक आणि अशोका फायटर संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता आपण यायचंय. दोन्ही संघांचे संघनायक आपण पाहतोय. एका बाजूनं जयंत पाटोळे तर दुसऱ्या बाजूने मिस्टर उबाळे. नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूनं APL 2024 आणि एक हात मदतीस कॉल आहे. आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा. हॅलो. हॅलो. नाणेफेकीचा कौल होतोय. अशोका फायटर संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देणार आहेत. आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. APL चा कॉल आहे आणि पुरुष एकदा एक हात मध्येचा असा कॉल येतोय. मी निवेदन करतो आदरणीय संजयजी जाधव गायकवाड साहेबांना आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय.
जयंत, नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय, काय स्वीकारलं जाईल? त्या दिवसाप्रमाणे बघितलं तर आम्ही प्रयत्न क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रथम फलंदाजी करायची. उबाळे, काय निर्णय असेल तुमचा? मनाप्रमाणे झालंय. आम्ही फलंदाजी करायचाच निर्णय घेणार होतो, कारण हवेचा जोत आहे आणि बॉलिंग साईडचा विचार केला तर मी प्रथम फलंदाजी करणार होतो. निश्चितच. आता आपण कशा पद्धतीने मैदान उतरणार आहात? कुठल्या खेळाडूवर जास्तीत जास्त भरोसा असेल किंवा ट्रम्प कार्ड म्हणून आपण त्याचा वापर करणार आहात? सर्वांवरती. प्लेइंग 11 पूर्ण पूर्ण ओके. उबाळे, कुठल्या खेळाडूला आपण या ठिकाणी कुठल्या खेळाडू आपण जास्त भरोसा किंवा त्याला ट्रम्प कार्ड म्हणून वापरणार आहात? आहे शुभम आहे, यश आहे, अजून वागले दादा आहेत, असे चांगले सिनियर खेळाडू आहेत अजून, पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. पर्व 5 आपण खेळतोय. या 5व्या पर्वातील ह्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच मी तर होतो करायला. काय म्हणशील या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे. असेच आपल्या खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म आहे. बघायला गेलं तर आपल्या समाजाच्या खेळाडूंना, प्रत्येक खेळाडू आपल्या इकडे चांगला परफॉर्मन्स केला तर नक्कीच आपली चांगली एक टीम तयार करून आपण ओपनच्या संघामध्ये खेळू शकतो, अशी मी इच्छा बघालतो. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना लाख सारे शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी येतोय. ब्लू टायगर्स नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित करतोय प्रथम फलंदाजी करण्याकरिता अशोका फायटर संघाला. यानंतर होणार लाईव्ह प्रेक्षेपण सामना पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण वेळेत पुनश्च एकदा आमच्या कॉम्बॉक्सकडे यांचे कॉमेंट्री कक्षामध्ये रेडी आहेत आमचे मिस्टर राऊत. ओव्हर टू मिस्टर ऋतिक राऊत. ओके, थँक्यू सो मच. यावेळी पंच मात्र हिरवा कंदील दर्शवताना आपण पाहिलं तर एकंदरीत रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 14च्या सरासरीने जावं लागेल. प्रथम फलंदाजसाठी येतोय मिस्टर श्री. स्टार्ट ऑफ द मॅच मिस्टर निखिलेश. यावेळी आपण पाहिलं फक्त चेंडूला कट करण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. चेंडूला अटकवण्यामध्ये यश आला गेले, मात्र मिस्टर रुपेश लोखंडे मात्र चेंडूला अटकवण्यामध्ये यश येईपर्यंत आपण पाहिलं तर सहजरित्या 2 धावा इथे परिपूर्ण पाहाव्यास मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या वैयक्तिक आणि सांघिक 2 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत. आपण पाहिलं जिंकण्यासाठी 84 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान मात्र दिलं गेले. चांगली आतिषबाजी, तुफानी बाद, धडाकेबाज, दुधारी तलवारीचा वापर करावा लागेल. मारण्याचा प्रयत्न, नाकाला सुगंध देत पंचाकडे अपील जरूर मात्र केली जाते, पण दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तक होऊन चेंडू मात्र टाटा बायबॅय करत मात्र निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला गेला. मिस्टर निखिलेश खूपच सुंदर गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल, पण तितकी ताकदीची फलंदाजी करण्याचं मात्र नक्कीच प्रयत्न करावा लागेल तो मिस्टर श्री या फलंदाजाला. यावेळी आपण पाहतोय चेंडूला फक्त कट करण्याचा प्रयत्न जरूर, फेकी मात्र केली जाते. हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईपर्यंत 1 धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 3 धावा. खूपच सुंदर आयोजन आपण मात्र पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 ज्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, ज्यांनी जगातील सर्वात लिखित राज्यघटना निर्माण केली आणि या राज्यघटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मिळून दिलं. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतोय. खूपच सुंदर असं आयोजन देखणं आणि नेत्रदीपक. आतापर्यंत संघाची यावेळी सुरेख काय चेंडू मात्र नक्कीच पाहतोय आपण. पाहिलं जो चेंडूचा टप्पा पडल्यावरती चेंडू मात्र आउट स्विंग मात्र पाहायला मिळते. ही एक चांगली कार्बन कमाल असते. आपण पाहिलं ही एक थोडीशी वेगळी जादू असते गोलंदाजाकडे. आपण पाहिलं ज्याच्या वेळी आपण चांगली गोलंदाजी कराल त्या एक वेगळा आत्मविश्वास मात्र गोलंदाज तितक्या ताकदीचा पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा सुद्धा मात्र आत्मविश्वास हा उंचावर मात्र वाढविला जातो. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात व्हॉट अ ब्युटिफुल मिस्टर निखिलेश. काय गोलंदाजी, अफलातून, मॅग्निफिझम, आउटस्टँडिंग, व्हेरी फॅब्युलस.
खूपच चांगली गोलंदाजी मात्र पाहाव्यास मिळते. चांगलं गुडवर्क यावेळी मिस्टर बंटी एक चांगला कॅमेरामॅन आपण मात्र जरूर दाखवतायत. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक आपण पाहिलं डिजिटल ऑपरेटर मिस्टर साहिल पाटील एक खूपच सुंदर असं व्यक्तिमत्व आणि मिस्टर बिलन एक मॅजिक फिंगर. खूपच आपण पाहिलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. आतापर्यंत पाहिलं मिस्टर निखिलेश यांनी 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शेष. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 3 धावा. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर नोमान्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. मिस्टर आकाश चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत फेकी मात्र जरूर केली जाते. फेकी करेपर्यंत आपण पाहिला खूपच सुंदर मात्र धावेचा पळ काढला जातोय आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 5 धावा. एक षटक इथे संपले जाते. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. ऐक एक छोटस गीत. हॅलो, थँक्यू सो मच. प्रत्येक संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. मिस्टर विजय गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू कितपत निघून जाईल आपण पाहिलं. आता चेंडू मात्र निघून जातोय. कॅप मध्ये हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. आपण पाहिलं तर सुरेख पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. आपण पाहिलं तर चौकार सुमधुर आपण पाहिलं तर सुरेख असा मात्र चौकार मारण्याचा प्रयत्न मिस्टर श्री यांनी मात्र केला जातोय. आपण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 9 धावा या फलकावरती लगावल्या जाते. आता आपण पाहिलं तर 1.1 चेंडूचा खेळ इथे संपन्न होतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ काय करतोय मिस्टर श्री. किती धावा आपण नक्की संपन्न करतोय. आपल्या संघाला कशा पद्धतीने मात्र यश संपादन करून देतोय. यावेळी मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढला जातोय. चेंडू मात्र कीपमध्ये निघून जाईल. चेंडूचा पळ काढेपर्यंत खूपच चांगली फील्ड मात्र केली जाते. मात्र 2 धावेवर समाधान. आपण पाहिलं क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह हा सगळ्यात सेफ झोन म्हणून म्हटलं जातं. ज्याच्या वेळी आपण स्ट्रेट ड्राईव्हला माराल त्यावेळी थोडंसं नक्कीच कुठेतरी चौकार आणि षटकारांची मात्र नक्कीच आपण लगावू शकाल. खूपच सुरेख मिस्टर श्री एक जिम्मेदारी मात्र घेतोय. जिम्मेदारी स्वीकारतोय. आयुष्यामध्ये जिम्मेदारी स्वीकारा. ज्याच्या वेळी आपण जिम्मेदारी स्वीकाराल त्यावेळी आपण यशाच्या यशस्वी शिखरापर्यंत पोहोचाली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यावेळी आपण पाहतोय सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न. तितक्या ताकदीचा चेंडू मात्र म्हणावा लागेल तर मिस्टर विजयच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. खूपच सुरेख आणि देखणी अशी गोलंदाजी. तितक्या ताकदीची फलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल. एका बाजूला मिस्टर श्री एकेरी आणि दुहेरीवरती मात्र नक्कीच यश मात्र संपादन करतोय. एका बाजूला मिस्टर मयूर
आपणास मोठे प्रहार मात्र नक्कीच ठोठावे लागतील, लगावे लागतील, तर आपण सामना सहजरित्या मात्र जिंकू शकाल. यावेळेस सुरेख पाहतोय आपण फक्त चेंडूला फक्त मनगटीच्या साह्याने फक्त वळवलं गेलंय. येस, यावेळी पंच मात्र डो दर्शवताना ओव्हर स्टेपिंग मात्र नक्की पाहावंच मिळतंय. खूपच चांगली उत्तुंग अशी पंचगिरी मात्र नक्कीच पाहायला मिळते. आपण पाहिलं चांगलं एक निपक्षपाती निर्णय. क्रिकेट म्हणजे पंचांचा आदर, पंचांचा सन्मान म्हणजेच क्रिकेट. ही क्रिकेटची मात्र खरी व्याख्या आहे. क्रिकेटमधून बरंच काही शिकायला मिळतं. क्रिकेट म्हणजे एक अनोळख्या व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेट. ही क्रिकेटची मात्र खरी व्याख्या आहे. क्षमस्व, इथे नो मात्र कॅन्सल करण्यात आलेला आहे. चुका मात्र होत असतात, त्यासाठी क्षमस्व, माफी असावी. आपण पाहिलं संघाची धावसंख्या जर पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 12 धावा. मिस्टर विजय खूपच चांगली गोलंदाजी, इतक्या ताकदीची फलंदाजी मयूर मात्र करेल. रिव्हर्सशिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का यावेळी? चांगला गुड अटेम्प्ट. यस, व्हाट अ ब्युटिफुल कॅच, मॅग्निफिसंट टायमिंग. खूपच देखणं असा झेल मात्र टिपला गेलाय. मोठा गडी मात्र गारद करून सोडलं जाते. व्हाट अ ब्युटिफुल मॅग्निफिसम मिस्टर आकाश. AJS in the mix. हॅलो, या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देत असताना पाहतो आदरणीय व्यक्तिमत्व अक्षयजी साळुंके आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सॅम दादा म्हणजे अर्थात सुमित जाधव यांचं आगमन झालं. मी निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपण पाहिलं मिस्टर आकाश खूपच सुरेख मात्र झेल टिपला गेला. यावेळी मात्र नक्कीच जजमेंट मात्र पाहायला मिळेल. येस, इट इज अ गॉन बॅक टू द बॅक, बॅक टू द बॅक. मोठा झटका बसतोय तो निश्चितच तंबूच्या असल्याला परतावं लागेल फलंदाजाला मिस्टर भूपेश. बॅक टू द डगआउट. येस डीजे. धन्यवाद. आपण पाहिलं तर निश्चितच मिस्टर विजय खूपच देखणी अशी गोलंदाजी केली. 2 विकेटचं पतन मात्र जरूर केलं गेलं. पहिला आपण पाहिलं तर मिस्टर आकाश यांनी सुंदर मात्र झेल टिपला गेला आणि दुसरा झेल मात्र टिपला गेला मिस्टर आदर्श यांच्या मार्फत. गडी मात्र गारद करून सोडले गेले. धावसंख्या तटस्थ, धावसंख्या स्थगित, धावसंख्या विस्कळीत मात्र करून सोडली जाते. आपण पाहिलं थोडस एक दुःखाचं एक सावट मात्र पसरलं जाते ते पवेलिंग कक्षामध्ये.
मिस्टर मिस्टर सचिन जाधव मॅन फ्रॉम कंसाड खूपच सुंदर असं व्यक्तिमत्व. काय करतोय मिस्टर सचिन आपल्या स्वसंघासाठी, किती धावा मात्र उभ्या करतोय. 3 षटकानंतर ड्रिंक टाइम असेल, नोंद घ्यायची आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात मिस्टर निखिलेश वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. यावेळी रिव्हर्सच्या साने खेळून काढण्याचा प्रयत्न, अपील मात्र जरूर केली जाते. व्हॉट अ ब्युटिफुल समरिंग डिलिव्हरी. चेंडू मात्र टप्पा पडल्यावर चेंडू मात्र आतल्या आत आपण पाहतोय. आउट स्विंग इन स्विंग मात्र पाहायला भेटते ते मिस्टर निखिलेश यांच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं गेलं ते आपण पाहिलं, 1 विकेट 5 धावा फक्त दिल्या होत्या. आता आपण पाहतोय तृतीय षटक मिस्टर निखिलेश यावेळी मारण्याच्या प्रयत्नात बाल बाल बचे. यस, यावेळी सोयरी चेंडूची सांगता, पंच मात्र वलटाना एक अप्रतिम नव्हे तर खराब चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. एक सोयरी चेंडूची सांगता आपण पाहिलं तर 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 13 धावा. खूपच देखणं असं मैदान, ऐतिहासिक पवनसुच गाजलेलं असं मैदान आपण मात्र जरूर पाहतोय. संपूर्ण फील्ड मात्र सजवलं जाते. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात तितक्या ताकदीची गोलंदाजी, काय आउटस्टँडिंग फॅब्युलस हेच असतं. आपण मात्र ज्यावेळी आपण चांगली गोलंदाजी कराल त्यावेळी नक्कीच आत्मविश्वास मात्र वाढवला जातो आणि ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होईल त्यावेळी मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढवला जातो. हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. मिस्टर श्री काय करतोय, यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर कितपण निघून जाईल. मिस्टर पियुष ब्रँड ऑफ आपण पाहतोय. उसरणी सुरेख मात्र चांगलं टायमिंग मात्र झेल टिपला जातोय. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भी दीवाना हूँ, मैं भी दीवाना हूँ, आदेश, मैं भी दीवाना हूँ, नहीं कभी कोई जाएगा साथ में रहे जिंदगी का बचन. या षटकानंतर आपण पाणी पुरवायचं आहे, विनंती आहे. अजूनही शेवटचे 3 चेंडू आपण शेष पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. मिस्टर अभिषेक फलंदाज मार्कवर जातोय. संत गतीने मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये विराजमान होतोय. मिस्टर अभिषेक काय करतोय, यावेळी पंच मात्र नोचा इशारा दर्शवताना पंच खूपच चांगली एक निपक्षपाती निर्णय आपण मात्र जरूर घेतायत. खूपच चांगली उत्तुंग पंचगिरी यावेळी पंच मात्र नक्कीच मिस्टर अजित पाटील यावेळी मात्र नऊचा इशारा दर्शवताना यावेळी कुठेतरी धावामध्ये एक बदल, एक परिवर्तन. संघाची धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. फ्रीडचा चान्स यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू मात्र कीपर निघून जाईल. चेंडू मात्र वन बॉलच्या स्वरूपात चेंडू मात्र बीट करून मात्र निघून जातोय. हा येतोय खणखणीत तंदणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. खूपच सुरेख चौकार मात्र लगावला जातोय मिस्टर अभिषेक यांच्या माध्यमातून. यावेळी सुरेख फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम मिस्टर आकाश खूपच चांगला प्रयत्न करेपर्यंत चेंडू मात्र बीट करून मात्र निघून जातोय. हा येतोय अभिषेक ब्रँडचा ब्रँडेड खणखणीत दणदणीत APL चा चौकार. 4 धावा. खूपच चांगला प्रयत्न आकाशाने मात्र जरूर केला होता. यावेळी येस आपण पाहतोय फर्निचर डॅमेज मात्र केलं जाईल का, आणि यावेळी तंबूच्या असायला परतावा लागेल. मोठा झटका बसतोय, मोठा हादरा बसतोय. यावेळी टाइम आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय. विनंती आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे, विनंती असेल.
3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 22 धावा. 4 विकेटचं नक्कीच नुकसान मात्र केले जाते. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे. तत्पूर्वी ऐकूया एक सुवर्ण संधी देऊया या डिस्की जॉकीला. त्या संघाचाच फक्त 12वा प्रतिनिधी जाईल. विनंती असेल सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गुलामी का टूट गया जाल, गुलामी का टूट गया जाल, ये ठिकाणी बनी है माना साल, ये मेरे दिखा कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये मेरे दिखा कमाल. खूपच सुमधुर सुवर्ण संगीत मात्र नक्कीच मंत्रमुग्ध केलं गेलंय. येणारे 18 चेंडू आणि संघाला आपण पाहिलं आवश्यकता असेल ती 62 धावा. येणारे 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. खूपच मोठा आव्हान मात्र नक्कीच पेलावं लागेल. आपण पाहिलं 62 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे चांगली आतिषबाजी, चांगली तुफाने बाज, धडाकेबाज फलंदाजी आपणास करावी लागेल. सुरेश जाधव आणि रुपेश लोखंडे मात्र संघमार्ग आपण पाहतायत. जर पाहिलं तर रिपब्लिक फायटर एक कुठेतरी नक्कीच चांगल्या धावा मात्र नक्कीच आपण फलकावरती लगावल्या गेल्यात. आणि एका बाजूला पाहिलं तर राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स एक चांगलं नक्कीच बॅटिंग मात्र जरूर करतात. पण येणारे 18 चेंडू आणि 62 धावांचं लक्ष्य मात्र अजून आहे, अजून गाठावं लागेल. मिस्टर अभिजी राऊत आपण नक्कीच मॅचचा परिपूर्ण आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय रोहित चौधरी हे दोन्ही संघ मालक चांगलंसं व्यक्तिमत्व, चांगलंसं नेतृत्व आपण मात्र जरूर करतायत. दरम्यान येणारे 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. गोलंदाज मिस्टर पराग काय करतोय, आपल्या स्वसंघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र करेल. मिस्टर सचिन स्ट्राईक वर यावेळी नक्की आपण पाहतोय उंचार मारण्याचा प्रयत्न. सरळ मात्र चेंडू मात्र भिरकावून मात्र निघून जातोय. हा येतोय आंबेडकर प्रीमियर लीग 2024 चा ब्रँडेड षटकार. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. तू इतकं केलं आम्हा हे कधी करावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. आपण पाहिला पहिल्याच चेंडूवरती षटकार मात्र लगावला जातोय. एक थोडस परिवर्तन फिल्डिंग मध्ये आपण मात्र जरूर करतोय. एक थोडस प्रेशर एक मात्र क्रिएट करताना एक फलंदाजावरती मिस्टर सचिन जाधव काय करतोय आपल्या स्वसंघासाठी. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र किंमत निघून जाईल. यावेळी चांगला प्रयत्न करेपर्यंत हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. यावेळी पंच मात्र दर्शवताना खूपच एक वेगळा आत्मविश्वास मात्र दाखवतोय मिस्टर सचिन. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. यावेळी चांगलं प्रदर्शन मात्र जरूर दाखवलं जाते ते सचिन यांच्या फळीतून. जर पराग यांनी जर हॅट्रिकचं विकेटचं पतन केलं तर सुमेध यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. काय करतोय मिस्टर पराग. एक 2000 रुपयाचं नक्की रोख पारितोषिक मात्र लावलं गेलंय या विकेटावरती. आपण पाहिलं हॅट्रिकचं आपण नक्की विकेटचं पतन केलं तर सुमेध यांच्याकडून आपण पाहिलं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. मिस्टर आदर्श क्लोज कीपर मात्र जरूर पाहतोय एक वेगळं परिवर्तन, थोडंसं चेंज ऑफ स्पेस आपण मात्र नक्कीच पाहतोय. एक प्रेशर मात्र मिस्टर सचिन आपण पाहिलं तर जिभेवरती साखरेचं कण आणि डोक्यावरती बर्फाचे गोळे घेऊन चाललेली ही धडपड
यावेळी उंचर मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग विकेट ग्राउंड, काय केला जातोय, झेल मात्र टिपला जातोय, मोठा झटका, मोठा हादरा बसतोय, तो नक्कीच फलंदाजाला मिस्टर पराग काय करतो, हॅट्रिक घेईल का, 2000 कडे लक्ष मात्र नक्की असेल तर मिस्टर पराग या नक्कीच आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये येणारे 15 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं 83 धावांचा पाठलाग करेपर्यंत 32 धावा या फलकावरती लगावल्या जात आहेत. आतापर्यंत 5 विकेट मात्र गारद करून सोडले जात आहेत. खूपच चांगली गोलंदाजी. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिस्टर आकाश चेंडू पर्यंत पोहोचतोय. येस ऑन हॅट्रिक जरूर, मात्र नक्कीच विकेटचं पतन मात्र करतोय. 2000 रुपयाचं नक्कीच रोख पारितोषिक लावलं गेले ते सुमित यांच्या माध्यमातून. मिस्टर पराग काय नक्कीच धुमाकूळ मात्र नक्कीच घालतोय या मैदानामध्ये. आपण पाहिलं ज्यावेळी मात्र पारितोषिक लगावलं गेलं त्यावेळी नक्कीच चांगलं एक क्वालिटी, एक दर्जेदार मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ते नक्कीच पराग यांच्या माध्यमातून. सुमेध यांना नक्की 2000 रुपयाची कडकडीत नोट तयार करावी लागेल. अजूनही मात्र ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र करतोय का, पण 2000 नक्की नोटावरती पाबंदी मात्र आणली गेली आहे. पण 500च्या तरी 4 नोटा मात्र कडकडीत मात्र खिशामध्ये मात्र येतील. काय करतोय मिस्टर परागा, लक्ष मात्र नोटाकडे असेल का विकेटाकडे असेल, काय करतोय मिस्टर पराग. ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेतोय का मिस्टर परागा, काय करतोय. खूपच देखणी गोलंदाजी. यावेळी मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे मात्र अपील जरूर केली जाते. पंच काय करेल आपण पाहिलं. कुठेतरी मात्र नक्कीच सुमेध यांच्या हृदयाची स्पंदने मात्र नक्कीच जरूर वाढली होती. मिस्टर सुमेध थोडस धाकधूक मात्र जरूर होती, पण थोडस कुठेतरी नोटा मात्र नक्कीच अशा पल्लवित केल्या जात आहेत. खूपच देखणी गोलंदाजी. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. मिस्टर पराग खूपच चांगली गोलंदाजी. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त फ्लिक केला गेला. आपण पाहतोय इकडच्या विजनला चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल. चेंडूचा पाठलाग करीपर्यंत, हाना करता करता येस ऑर नो करीपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आपण पाहिला. 2 धावेने संघाची धावसंख्या जर एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. 6 विकेटचं नुकसान मात्र केलं जाते आणि अजून मात्र येणारे 12 चेंडू. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आंबेडकर प्रीमियर लीग 2024चा ददीप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम. तत्पूर्वी ऐकू एक छोटस गीत. पाठीवर वार करायला जमत नाही आम्हाला. 2 गाव कमी देईल पण छातीवरच देईल. धन्यवाद. 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर राहुल. एक चांगला पर्सनॅलिटी, डायनॅमिक लुक. येणारे 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं तर प्रत्येक आपण पाहिलं तर नक्कीच 1 ओव्हर मध्ये आपणास 25 धावा मात्र कमवाव्या लागतील. यावेळी मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय. यावेळी पियुष थोडस मात्र नक्कीच चुकी करतोय. चेंडू मात्र निघून जातोय. हा येतोय सीमा पार, हा येतोय खणखणीत आणि दणदणीत षटकार. 6 धावा. थोडस चुकी करतोय मिस्टर पियुष.
चुकीला माफी नाही. मिस्टर पियुष काय मात्र नक्की म्हणावं लागेल. ब्रँड ऑफ उसरणे झेल मात्र अगदी सोपा होता. लॉलीपॉप झेल मात्र दिला होता पण थोडस पियुष मात्र घाई करतोय. चेंडू नक्की आपण पाहिला तर नक्कीच षटकारापर्यंत जाऊन पोहोचवला. या रिव्हर्शिपच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर. चांगला गुड अटेम्प्ट करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना बिसरा राहुल. थोडस नक्की दडपण मात्र दिलं जाते तर नक्कीच राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स या संघावरती कुठेतरी नाणं मात्र वेगळ्या दिशेला मात्र नक्कीच यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न कार्पेटला रोल करून मिस्टर पियुष चेंडूपर्यंत पोहोचतोय. 2 धावाचा मनसुबा, 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 42 धावा. अर्धा पल्ला पण नक्कीच गाठेपर्यंत अजून बऱ्याच धावा संपन्न करायचा आहेत. येणारे 9 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. काय करतोय फलंदाज, तेवढी मोठी जिम्मेदारी स्वीकारेल का? खूपच चांगली क्वालिटी, एक दर्जेदार तुफानी बाज गोलंदाजी मात्र नक्कीच चांगलं प्रदर्शन मात्र करतोय. आपण पाहिलं राहुल उर्फ नांगू या नावाने मात्र पसंती मात्र मिळवली. असं मिस्टर राहुल, एक सुंदर, एक शांत स्वभाव, एक चांगलं व्यक्तिमत्व. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त फ्लिक केला गेलाय. यावेळी चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार. गेंद आई स्लॉट में, चल पड़ी प्लॉट में. मैकेनिफिज्म, मॅक्सिमम षटकार, 6 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. मिस्टर सचिन भोईर जिम्मेदारी मात्र घेईल का? काही षटकार मात्र लगावला गेलाय. 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र करेपर्यंत हुलकावणी मात्र दिली जातीये. हुलकावणी देईपर्यंत षटक इथे मात्र संपलं जातं. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. अजून मात्र येणारे 6 चेंडू आणि 36 धावा. आपण पाहिला तर 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोठावे लागतील तर सामना आपण सहजरित्या आपण जिंकू शकाल. चला प्लीज विनंती आहे, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. प्रत्येकाला वेळेचं बंधन असेल, वेळेची ताकीद असेल. पंच आपण सातत्याने सांगायचंय प्लीज नो मीटिंग नो डिस्कस. आपणास बरेच सामने खेळवायचे आहेत कारण सामना सुरू करताना बराच वेळ झाला आहे. कारण वेळ ही वेळेवर येत असते पण वेळेचं आलेल्या वेळेचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. म्हणून प्रत्येकाला विनंती असेल, वेळ कोणासाठी थांबत नाही पण आलेल्या वेळेचं रूपांतर करून घेणं हे आपलं काम आहे. यावेळी नक्कीच मारण्याचा प्रयत्न सुरू करेपर्यंत मिस्टर अमरदीप गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू मात्र फेकून दिला जातोय. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 49 धावा. संघाची धावसंख्या पाहिली 49 धावा. आपण पाहिलं रिक्वायर रेड अजून 35. जरूर मात्र पाहतोय येणारे 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं तर एका बाजूला संघ एका जिंकण्याच्या मात्र याच्यामध्ये, एका बाजूला पाहिलं तर थोडंसं अपयश मात्र मानावं लागेल. कारण ज्यावेळी नाणं मात्र हवेमध्ये उडतो त्यावेळी नाण्याची फक्त एकच बाजू पडली जाते. त्याचप्रमाणे मात्र एकच संघ मात्र विजेता होईल, एक संघ मात्र नक्की पराभूत होईल.
हे सगळ्यात मात्र महत्वाचं आहे. आपण पाहिलं आयुष्यामध्ये पण तेच असतं. आयुष्यामध्ये कधी सुख असतं तर कधी दुःख असतं, कधी दुःख तर कधी सुख. या गोष्टी या सातत्याने मात्र घडत असतात. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात मिस्टर आदर्श थोडं घाई करतोय. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न जरूर यावेळी आपण पाहिला. धावण्याचा प्रयत्न जरूर. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. बाईकच्या स्वरूपात इकडे एक धाव इथे अर्चित केली जाते. चला व्हॉलेंटियर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट किट पुरवायचं आहे. आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 खूपच सुंदर असं आयोजन. हे आयोजन करण्यासाठी नक्कीच खूप एक मनुष्यबळ एक पॉवर लागते, ते नक्कीच लाभली गेली. आपण पाहिलं चांगलं असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांत गायकवाड, आनंदजी राऊत, अनिश गायकवाड, प्रशांत तांबे, सुमित गायकवाड, हिमाचल जाधव, संदेश पवार, हेमंत गायकवाड आणि जयंत पाटोळे यांनी खरोखर खूप रात्रंदिवस मेहनत केली आणि संपूर्ण आजचा मॅच हा सुवर्ण दिवस मात्र उगवला. तर यांच्या फक्त मॅन पॉवर यांच्या मनुष्यबळाने आजचा सामना आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 खूपच सुंदर असं आयोजन मात्र म्हणावं लागेल. सुंदर असं आयोजन. हॅलो, तत्पूर्वी आपण वळतो एका सन्मानाकडे. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्वांच्या ठिकाणी आगमन झालं. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय ललितजी पाटील साहेब अर्थात ललित भाई यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान साकारला जातोय. लीलाधर पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी निवेदन करतोय हिमाचल जाधव साहेबांना यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आपण मात्र जरूर पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 50 धावा. येणारे 3 चेंडू आणि 34 धावांचं आवश्यकता. जर कधी भूतोना भविष्यामध्ये घडलेली घटना आता मात्र घडेल का यासाठी नक्कीच सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिले गेले. यावेळी सोयरी चेंडूची सांगता एका बाजूला पाहिलं तर नक्कीच हृदयाची स्पंदने नक्की कुठेतरी मात्र आपण पाहिलं तर वेगळ्या दिशेला मात्र जात असताना रिपब्लिक फायटर एक नक्कीच जिंकण्याच्या आशेवरती एक उम्मीद मात्र नक्कीच वाढवली जाते. येणारे मात्र 3 चेंडू आणि 33 धावा. यावेळी मारण्याचा प्रयत्न. खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना न्याहाळताना कुठेतरी नक्कीच विजयाच्या पथावरती पहिल्याच सामन्यामध्ये एक नाणं मात्र खणखणीत वाजवलं जाईल तर निश्चितच रिपब्लिक फायटर या संघामध्ये कुठेतरी मात्र पराभूत व्हावं लागतं. तर नक्कीच राष्ट्रीय पॅन्थर्स वॉरियर्स या संघाला एक आक्रमक फलंदाजी पहिल्यापासून करावी लागली. पण थोडंसं आपण पाहिलं थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर मात्र जरूर होतं. धावसंख्या अगदी मोठं होतं. ज्याच्या वेळी मात्र धावसंख्या मात्र मोठी असते त्या त्यावेळी नक्कीच चांगली आतिषबाजी करण्याची ताकद मात्र त्या फलंदाजाकडे असणे हे फार अत्यंत गरजेचं असतं. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण मात्र जरूर पाहतोय. येणारा 1 चेंडू आणि 33 धावा आपण पाहिलं. 51 धावा फक्त पटकावल्या जात आहेत या फलकावरती. खूपच सुंदर आजच्या दिवसातील हा पहिला दिवस. आजचा वार आपण पाहिला तर नक्कीच यावेळेस स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न फायनलच्या विजनला. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल. चेंडूचा पळ काढेपर्यंत मिस्टर राहुल एक लेझी क्रिकेट मात्र दाखवताना यावेळी चेंडू मात्र खणखणीत आणि दणदणीत मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी यावेळी सामना मात्र जिंकतोय तो रिपब्लिक फायटर आणि नक्की